देखील आता समाधान व्यक्त होताना पाहायला मिळते। तुषार, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि आता आपण बातमीपत्रामध्ये प्रत्येक बातमी पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मतमोजणीवरती स्थगिती आणावी अशा प्रकारची मागणी सुनावणी दरम्यान करण्यात येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करता 258 पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। अर्ज स्वीकृती करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षांचे आयोजन 1 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। कर संकलनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी लवकरच 178 निरीक्षकांची भरती करण्यात येणार आहे। त्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दसऱ्याआधी 25,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। निवडा तुमच्या आवडीचं घर या संकल्पनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर ही घरं उपलब्ध होतील। ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या शोमुळे भारतातील संगीत विश्वातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। 2,500 रुपयांपासून 35,000 रुपयांपर्यंत असलेल्या तिकिटांची किंमत काळ्या बाजारात 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास आता मुंबई पोलिसांऐवजी सीबीआय करणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलंय। मागील काही दिवसांपासून कांदा, लसूण आणि बटाट्याचे भाव वाढल्याने दररोजच्या वापरातील कांदा लसणाच्या फोडणीला महागाईचा चटका बसलाय। त्यामुळे सर्वसामान्यांचं, गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,02,628 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,700 रुपये ते सरासरी 4,900 रुपयांपर्यंत दर मिळालाय। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 10,819 क्विंटलची आवक झाली। आज सोयाबीनला कमीत कमी 4,260 रुपयांपासून 4,460 रुपये दर मिळाला। देशातील 2023-24 या वर्षात फलोत्पादन 353.19 दशलक्ष टनावर जाण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या 355.48 दशलक्ष टनाच्या तुलनेत 2023-24 मध्ये अंदाजे 22.92 लाख टनानं घट होण्याची शक्यता आहे। पालिका सुरक्षा रक्षकांचा 13 महिन्यांचा ओव्हरटाईम भत्ता लेखा अधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे प्रलंबित होता। मात्र आता त्यांना वेळेवर भत्ता मिळणार आहे। उपायुक्तांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे। पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी असलेली विमा संरक्षण योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे। यात पुढील 3 वर्षांसाठी 600 कोटी रुपयांचा निधी गटविमा योजनेवर खर्च केला जाणार आहे। भविष्यात नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी 35 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू केली जाणार आहे। त्याचा मार्ग समुद्रातून देखील जाणार असल्याची माहिती सिडकोचे मॅनेजिंग डायरेक्टर शंतनू गोयल यांनी दिली आहे। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात 2.25 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। मध्य रेल्वे रुळावरील गवत नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे। रेल्वे यार्ड आणि रुळांवरील गवत नष्ट करण्यासाठी मध्य रेल्वेने तुर्भे रेल्वे यार्डाजवळ ड्रोनच्या सहाय्याने गवतावर औषध फवारणीची चाचणी केली आहे। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने मागील काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे। मात्र तरीही प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने आता वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे। ठाण्यातील सर्व खड्डे बुजवण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे। त्यामुळे खड्डे भरण्यासाठी 50 लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूड शिबिराच्या माध्यमातून 70 दिव्यांगांना आधार मिळालाय। नागरिकांना 70 दिव्यांग कृत्रिम अवयव मिळालेले आहेत। अडथळ्यांची शर्यत पार करून उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधणाऱ्या लालपरीच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी आता प्रोत्साहन भत्ता जाहीर केलाय। त्यानुसार पनवेल आगारात चालक वाहक या स्पर्धेत उतरलेले आहेत। सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयाच्या निकालांचं मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे 42 पदं भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्यासोबतच या पदांसाठीच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे। आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी सुरू करण्यात आलेली 112 हेल्पलाईन नागरिकांना उपयुक्त ठरते। महिलांसह पुरुषांना आणि किरकोळ वादाप्रसंगी देखील पोलिसांना फोन येतोय।
भारतीय रेल्वे, IRCTC आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयानं केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. पालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात टीबीमुळे रोज 2 ते 3 मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना मागितलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती उजेडात आली आहे. पनवेल, उरण आणि नवी मुंबईतील सिडको प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाण आणि विस्तारित क्षेत्रामध्ये बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. 95 गावांमधील भूमिपुत्रांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. एअर इंडिया कंपनी जानेवारी 2022 पासून टाटा समूहाच्या ताब्यात आल्यापासून विमानांचा कायापालट करण्यात येतोय आणि येत्या नोव्हेंबरपासून कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानात वायफाय सेवा पुरवण्यात येणार आहे. सायन रुग्णालयातील स्किन बँक 2 वर्षांनी पुन्हा सुरू झालेली आहे. त्यामुळे या उपचारांसाठी रुग्णांना आता अन्य रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाहीये. चाइल्ड पोर्नोग्राफी बघणं हा गुन्हाच आहे असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. संसदेनं कायद्यात दुरुस्ती करावी अशी सूचना न्यायालयानं केली आहे. भारतीयांमध्ये देखील स्वतःची हक्काची कार असावी ही इच्छा बळावल्याचं दिसतंय. जून ते ऑगस्ट दरम्यानचा कार खरेदीचा ट्रेंड पाहता 67% ग्राहकांनी पहिल्यांदाच कार खरेदी केल्याचं दिसतंय. कोकणात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत असून भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. रत्नागिरीत परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे परतीच्या पावसामुळे कापलेले भात पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. सांगलीत मागील 2 दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांची काढणी सुरू असतानाच पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, तांदूळ आणि भुईमूग या पिकांचं नुकसान झालंय. मालेगावातील गिरणा धरण तुडुंब भरलेलं आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. त्यातून आता 2400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पणाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. 29 तारखेला उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. सिंधुदुर्गातून लढण्यास मी इच्छुक असून मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे. विधानसभेत 40,000चं मताधिक्य घेऊन येऊ असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.